दोन्ही संघांनी पुढची फेरी गाठलेली आहे, पण स्पर्धेच्या नियमाप्रमाणे हा सामना खेळणं दोन्ही संघांना हे बंधनकारक असणार आहे. अर्थात टॉपर कोण ठरणार त्याच्यासाठी दोन्ही टीमला सामना फार महत्वाचा असेल. माळुंगे सुखदर यांच्यासाठी नंबर 1 वरती कोणता संघ विराजमान राहणार आहे याच्यासाठी तो सामना देखील फार महत्वाचा असेल. चला फिल्डिंग लावून घ्या, बॅट्समॅन पाठवा. ऑल द बेस्ट पाचवली टीम. ओम भागवत यांची कमेंट्स. चला फलंदाज, चला लवकर, थोडस सहकार्य करायचंय. आपला बराच वेळ वाया गेलेला आहे, आपल्याला थोडीशी वेळेचं बंधन आहे. थोडस डगआउट मध्ये शांतता पाळा, नाहीतर आपण थोडस जर आपल्याला आपला उत्साह साजरा करायचा त्या बाजूला जा. कृपया नाहीतर इकडेच्या साईडला पण चालेल. इकडे या जरा प्लीज. या साईडला या, व्यासपीठाच्या उजव्या साईडला जा, तिकडे डगआउट करा तुमचं. या ना, तिकडे या, तिकडे या. जल्लोष काय करायचं तर तिकडून करा. झालाच तू सेट आहे. चला ऑल सेट ऑलरेडी, लेट्स प्ले. सामन्याला आरंभ होतोय. स्ट्राईक वरती सुधीर खेळत आहेत. पहिल्या षटकातला पहिलाच बॉल समोरच्या दिशेने मिसफील्ड होते. चेंडू आउट ऑफ द पार्क 4 धावांसाठी. डू ऑर डाय सिच्युएशन असेल आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर असोंडचा संघ मात्र इथे संघर्ष करेल. संघर्ष करावा लागेल. हजारो तलवारींचं युद्ध वाघनख्यांच्या जोरावरती जिंकता येतं शिकवलंय छत्रपती शिवाजी महाराजांनी. आज तोच तुम्हाला संघर्ष करावा लागेल, प्लॅनिंग करावं लागेल आणि प्रॉपर नियोजन असायला पाहिजे. यावेळेला लेगस्टम्पच्या खूपच बाहेर. कालच्या मॅच मध्ये हिरो ठरलेला गोलंदाज सुरुवातीच्याच षटकामध्ये सुरुवातीच्या काही बॉलवरती थोडासा मागडा ठरतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती अक्षय असेल. याही वेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, धाव मिळणार नाही याची दक्षता घेतली आणि त्यानंतर अक्षयचा चांगला पलटवार देखील होतोय. षटकातला पुढचा बॉल क्लीन बोल्ड केलाय. जबरदस्त पलटवार. एक तेरी तो एक मेरी, हे अक्षयने सांगितलंय. रात नहीं ख्वाब बदलते, मंजिल नहीं कारवा बदलते, जज्बारों को जीतने का वो किस्मत बदले या ना बदले, वक्त जरूर बदलता है. शुरुआत की गेंदों के ऊपर आक्रमण किया था, लेकिन उसके बाद वो शानदार पलटवार सीधा जोड़ों में डालने का प्रयास किया था, क्लीन बोल्ड किया था और सुधीर जाते हुए सीधा बैक टू पैवेलियन. रणित पुन्हा एकदा नवीन फलंदाजाच्या भूमिकेमध्ये. याही वेळेला चांगला बॉल टाकलाय. ओव्हरपिच पद्धतीचा बॉल होता. थोडासा लेट खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु फॉलो थ्रो मध्ये खेळल्यानंतर देखील असोन टीमच्या स्कोर बोर्डवरती पूर्ण होत आहे. करंट रन रेटचा जर विचार केला तर 8 सरासरी आपल्याला पाहायला मिळते. फर्स्ट इनिंगचा खेळ आहे. अक्षयने आतापर्यंत 5 चेंडू टाकले, 7 धावा दिलेत, 1 विकेट मात्र त्याला प्राप्त झाले. शेवटचा बॉल या षटकातला बाकी असेल. खूप मोठ्या कामगिरीची अपेक्षा अक्षय यांच्याकडनं असेल. कालच्या दिवसामध्ये हिरो ठरला, यावेळेला पुन्हा एकदा हिरो ठरण्याची संधी असेल. एका रात्रीमध्ये स्टार बनता येतं, परंतु ती एक रात्र येण्यासाठी अगोदर अनेक रात्रींचा दिवस करावा लागेल. संघर्ष इथे आशिष गोलंदाजी ट्रॅक वरती. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक. नो बॉलचा इशारा आलाय. आखूट टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न झाला. अर्थात या ठिकाणी कालच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी आशिष यांच्याकडनं आपण पाहिलेली होती. आज देखील तीच गोलंदाजी अभिप्रेत असेल. यावेळेचा बॉल समोर टाकण्याचा प्रयत्न केलाय. खरपूस समाचार घेतला. अगदी बॅटच्या मधोमध बॉल आला होता. ऑन साइडला ड्राईव्ह केला. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक नव्हता. चेंडू सरळ डिक्लेअर झोन मध्ये. त्या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या आपण पाहतोय डबल फिगर मध्ये पोहोचले. 11 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 या धावसंख्येवरती खतरा असतो इथे, परंतु यावेळेला फलंदाजाच्या दृष्टीने पोषक धावसंख्या ठरली. बॅक टू बॅक पुन्हा एकदा दुहेरी फटका आला. धावसंख्या 13 या आकड्यावरती पोहोचली आहे. आशिषचा खरपूस समाचार घ्यायला सुरुवात केली प्रणित याने. प्रणित रसाळ असेल, प्रणित आयरे. कालच्या दिवसातली यशस्वी जोडी. यावेळेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये थोडंसं मिस कन्फ्युजन पाहायला मिळालं.
तू चेंडू अडवायचा आहेस की मी चेंडू अडवणार, याच्यामध्ये ताळमेळ थोडासा कमी पडला आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी तू मैमै नक्कीच पाहायला मिळाली. परंतु इथे फायदा बेनिफिट प्रणितला मिळाला. 6 बॉलमध्ये 10 धावांचं कॉन्ट्रीब्युशन प्रणित रसाळ यांचा. तर प्रणित आयरे जो नॉन स्ट्राईकला पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, फाऊल असेल नो डाऊट, येस अब्सोल्युटली कंट्रोल ठेवावं लागेल इथे. ऑल द वे दोन्ही टीमला इथे शुभेच्छा असतील. ऑनलाईन प्रेक्षकच मोठ्या प्रमाणामध्ये जोडले जात आहेत, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आपण पाहतोय सर्वोदय समाज क्रिकेट प्रीमियर लीग मानाची सन्मानाची स्पर्धा. स्लोअर बॉल होता, पुन्हा एकदा बॅकफुट वरती गेले, ऑन साइडला ड्राईव्ह केला. ज्या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा वंडी भेटेल, वंडी की डबल सिंगल भेटेल आणि सिंगलच्या माध्यमातून आशिष जर बघितलं तर आतापर्यंत 10 धावा खर्च करताना तो आपल्याला पाहायला मिळतोय. तर टीमची धावसंख्या 18 हे मात्र पुढच्या काही मिनिटात कळेल. या षटकातला पुढचा बॉल समोरच्या दिशेने मिसफील्ड होते, चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाईल, त्या ठिकाणी सिंगल भेटेल आणि त्याचबरोबर षटक देखील संपलेला आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. 19 धावा धावफलकावरती एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. सुदेश जयवंत मस्के या ठिकाणी बेस्ट ऑफ लक दिले पाचवली टीमला. वर्ल्ड कप जिंकायचा आहे सर्वोदय समाजाचा आणि हा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी मात्र तुम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. 19 धावा स्कोरबोर्ड वरती. तर गोलंदाजीसाठी संभवतः या ठिकाणी अरुण यांच्या हातामध्ये बॉल दिलाय. श्रीनाथ गोलंदाजी ट्रॅक वरती. श्रीनाथ राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना त्यांच्या समोर असतील प्रणित. ओहो, यावेळेला कर्पूस समाचार घेतला, फुलटॉस बॉल होता, नो डिक्लेअर केलाय. त्याचबरोबर डिक्लेअर झोन मध्ये देखील चेंडू जाईल. बॉल बॉल बघा तिकडे. 2+1 3 धावा मिळतील इथे, ज्या की बोनस स्वरूपामध्ये असतील. नो +2 आहेत ना श्रेयस की? ओके बरोबर. 2+1 2+1. जरा समोरच्या बाजूला आमचे जे अन्य टीम मधले जे खेळाडू आहेत त्यांना विनंती असेल कृपया आपण लाईनमनची भूमिका पार पाडा त्या ठिकाणी. तर त्याच वेळेला श्रीनाथ पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिलाच बॉल जो की नो टाकला होता त्याच्यावरती कर्पूस समाचार घेतला, 2 धावा देखील वसूल केल्या होत्या. वा, चेंडू चांगला टाकलाय, डेड बॉल असेल. खेळाडू या ठिकाणी सज्ज नव्हता, त्यामुळे पंचांनी डेड बॉल डिक्लेअर केलाय. चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल श्रीनाथ यांना. दडपण प्रेशर दबाव आपल्याला सातत्यानं गोलंदाजावरती पाहायला मिळतोय. आई चेंडू पुलट. कोण कोण बोलला? अहो तुम्ही नका बोलू, थांबा, कंट्रोल ठेवा. अहो तुम्ही नका बोलू, तो फलंदाज कन्फ्युज. देऊ दे. हो, स्लोअर बॉल होता, परंतु लेगस्टंपच्या बाहेरचा बॉल. एका अवांतर धावेची भर मात्र पुन्हा एकदा पडते ती असोन टीमच्या खात्यामध्ये. असोनचा संघ या एका धावेच्या माध्यमातून तुम्ही पाहताय स्कोरबोर्ड वरती धावसंख्या आता पोहोचली 24 या आकड्यावरती. श्रीनाथ मात्र थोडेसे मागडे ठरले, आतापर्यंत केवळ एकच चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आकोटप्प्याचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटकवायचा आहे. 1+1 पुन्हा एकदा भेटेल. प्रचंड महागडी गोलंदाजी, दिशाहीन गोलंदाजी आणि त्याचमुळे हा चिंतेचा विषय ठरू शकेल पाचवली टीमला. पाचवली टीमचं एक स्वप्न असेल, हा सामना जिंकायचा आहे, अ गटामध्ये प्रथम क्रमांक पटकवायचा आहे, गुणतालिकेमध्ये पहिल्या क्रमांकावरती यायचं आहे. अर्थात त्याच्यासाठी हा सामना जिंकणं गरजेचं असेल, तर असोन टीमला देखील टॉप 4 मध्ये पोहोचायचं असेल तर हा सामना फार मोठ्या मार्जिनने जिंकणं गरजेचं असेल. डू ऑर डाय स्थिती दोन्ही टीमसाठी देखील असेल. कालच्या दिवसामध्ये सुरुवात पाचवली टीमने विजयाने केली, शेवट देखील विजयाने केला, परंतु आजच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात पाचवली टीमसाठी आश्वासक ठरलेली नाहीये. 2 धावा मिळतील इथे. आसवणचा हा जो फलंदाज आहे तो आक्रमक फलंदाजी करतोय आणि टीमची धावसंख्या वेगाने पुढे सरकवतोय. 28 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती झालेले आहेत. तर त्याच वेळेला दुसरीकडे श्रीरामनगर टेटवली संघाची देखील धाकधूक थोडीशी वाढताना पाहायला भेटेल, कारण विशाल धावसंख्या झाली आणि त्याचबरोबर पाचवली संघाला कमी धावांमध्ये गुंडाळलं. आसोन संघाने सामना जिंकला तर मात्र रन रेट जो आहे
नेट रन रेट तो देखील काउंट करावा लागेल आणि अशा वेळेला खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा डू ऑर डाय स्थिती प्रत्येक टीम साठी येऊ शकेल. श्रीकृष्ण गंगावणे आणि टेटवली श्रीरामनगर संघाला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. सागरचा जबरदस्त खेळ पाहायला मिळाला, कौतुक करावं तेवढं कमी. नक्कीच आज तो तारणहार ठरला आपल्या टीमसाठी. कालच्या दिवसामध्ये खेळलेला नव्हता, आज तो आला इथे आणि आल्या आल्या त्यांनी त्याचा करिश्मा देखील दाखवला. परंतु यावेळेला असून टीम साठी खऱ्या अर्थानं संकटमोचक कामगिरी पार पडताना आपल्याला प्रणित आणि त्याचबरोबर त्याचा सहकारी खेळाडू ऋतिक पाहायला मिळतोय. जेवढा सुपर डुपर हिट कहो प्याऱ्या चित्रपट आपण पाहिला त्याहीपेक्षा सुपर डुपर हिट ऋतिकची कामगिरी होणं गरजेचं असेल. फुलटॉस बॉल नो डिक्लेअर केलाय, त्याच्यावरती खरपूस समाचार घेतलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. 5 धावा मिळतील येते आणि या 5 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या यश मिळते पाचवली टीमला. श्रीरामनगर टेटवलीच्या विरोधामध्ये चांगली गोलंदाजी, परंतु याही वेळेला पुढच्या बॉलवरती खरपूस समाचार घेतलाय. प्रणित ऑन फायर असेल, त्याच्या बॅट मधून धावांचा पाऊस पडतोय. आज प्रणितनी डील केलंय केवळ 4च धावांचं. बॅट आणि चेंडू यांच्यामध्ये चांगला ताळमेळ जो की सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. याही बॉलवरती पुन्हा एकदा ऑफ साईडला ड्राईव्ह केलाय. श्रीनाथ प्रचंड महागडा ठरला या ओव्हरमध्ये. आतापर्यंत 20 धावा खर्च केल्या, मोठं षटक पाहायला मिळालं. 20 धावा खर्च केल्या या ओव्हरमध्ये. संघाची धावसंख्या 39 या आकड्यावरती पोहोचले. 3 षटकांचा खेळ संपलाय, संघाची धावसंख्या 39. महेश भागवत यांची कमेंट खूपच सुंदर. ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तर ऋतिक जो की स्ट्राईक वरती, ऋतिकला त्याची जबाबदारी पार पाडावी लागेल. एक सिंगल धाव घ्यावी लागेल. यानंतर होणारा सामना सुंदर आणि महाळुंगे दोन्ही संघातील खेळाडूंनी तयार राहायचंय. चालू सामना संपताच त्वरित सामना सुरू होईल याची नोंद घ्यायची. 39 रन. ओहो, यावेळेला बॅकफुट वरती गेलेत. मोठा फटका खेळायचा होता. ऋतिकला हीच जबाबदारी पार पडायची नव्हती. सिंगल धाव घ्यायची होती, स्ट्राईक वरती प्रणितला आणायचं होतं. ही जबाबदारी खरं तर पार पाडणं गरजेचं होतं, परंतु मोठा फटका खेळायचा. हा प्रयत्न फसला, फलंदाज बाद झाला आणि त्यानंतर नवीन फलंदाज आपण सचिन आयरे यांना पाहतोय. सचिन आयरे यांच्याबद्दल मी काल देखील सांगितलं. लेदर क्रिकेट ज्याने गाजवलं, अनेक वर्ष मुंबईमध्ये ते सातत्यानं लेदर क्रिकेट खेळत राहिले. ग्रामीण क्रिकेटचा देखील प्रचंड अनुभव त्यांच्या पाठीमागे राहिलाय. सो अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी पार पाडणारा खेळाडू आता इथे आपण पाहतोय. स्ट्राईक वरती खेळतील. 39 धावा स्कोरबोर्ड वरती. आखो टप्प्याचा बॉल फाऊल असेल, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. रेस्ट्रिक्शन फाऊल आहे ना पंच. धाव मिळणार नाही, धाव संख्या स्थिरावलेली आहे. चांगलं कमबॅक केलंय पाचवली टीम याने, कारण जे आपण बघितलं याच्या अगोदरचं षटक होतं श्रीनाथ यांचं प्रचंड मागडे ठरलं. यावेळेला आखोट टप्प्याचा बॉल मिसफील्ड झाले. एक धाव घेण्यामध्ये दोन्ही फलंदाज यशस्वी ठरतायत. चांगली रनिंग बिटवीन विकेट दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान. तर धाव संख्या 40 वरती पोहोचलेली आहे. शुभम यांच्याकडनं फार मोठ्या कामगिरीची अपेक्षा असेल. किमान तरी 45 पर्यंत रोखावं लागेल. यावेळेला आपण पाहतो नेमकं काय घडलंय. पंचांना विनंती आहे, मॅच संपल्यानंतर किंवा इनिंग संपल्यानंतर चेंडू आपल्या ताब्यात ठेवा आणि ते दोनदाच बाद झालेला आहे. बॅटचे बाहेरचे कडा घेऊन चेंडू सरळ रिस्ट्रिक्शन रेषेच्या बाहेर गेला. हा चेंडू सुरेख टाकला जातोय. आदित्य आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु आदित्यला देखील रोखले. यावेळेला बघा टप्पा पडल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल होता. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर पिच झाला. चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये ताळमेळ पाहायला मिळाला नाही. आतापर्यंत 5 चेंडू टाकले तिथे. जबरदस्त कमबॅक केले. मात्र 1 धाव खर्च केली, 2 विकेट देखील घेतल्या. यावेळेला सुरेख गोलंदाजी बघूया. इथे उजव्या यष्टीवरनं बॉल गेला. कृपया पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. यानंतर महाळुंगे आणि सुखदर यांच्या दरम्यान सामना होणार आहे. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी 41 धावांचं टार्गेट असेल. दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय. सुखदर आणि महाळुंगे. श्री विवेक यांना विनंती करतो की आपण ही नाणेफेक आपल्या हस्ते करायची आहे. सुखदर आणि महाळुंगे दोन्ही संघाचे कर्णधार, कृपया आपण व्यासपीठाजवळ उपस्थित राहा. नाणेफेक आपल्याला करून घ्यायची आहे.
महाळुंगे संघ कर्णधार चला लवकर. सुखदर संघ चला महाळुंगे संघ कर्णधार चला या ठिकाणी पुन्हा एकदा आपण सेकंड इनिंगच्या खेळाकडे जातोय, ज्या ठिकाणी दोन्ही तुल्यबळ संघ विजेते पदाचे प्रबळ दावेदार. आसोन टीमला जर टॉप 4 साठी क्वालिफाय व्हायचं असेल तर पाचवली टीमला मोठ्या फरकाने इथे पराजित करणं गरजेचं असेल. नेट रन रेट जर पाहिला तर अर्थात टेटवली संघाने काल आसोनच्या संघाला मोठ्या मार्जिनने पराजित केलेलं होतं. त्याच्यामुळे टेटवली संघाचा नेट रन रेट हा नक्कीच आसोनच्या टीमपेक्षा मोठा असेल. आज जर या मॅच मध्ये आसोनच्या टीमने पाचवली टीमला मोठ्या फरकाने जर पराजित केलं, कदाचित 20 किंवा 21 धावांच्या जर फरकाने जर पराजित केलं, तर मात्र आसोनचा संघ इन होऊ शकेल आणि श्रीरामनगर संघावरती टांगती तलवार कुठेतरी निर्माण होऊ शकेल. परंतु या ठिकाणी नेमकं काय घडतंय ते बघूया. ओके, ऑल सेट, ऑल रेडी, लेट्स प्ले. सामन्याला पुन्हा एकदा इथे सुरुवात होतीये. आपण जर पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅक वरती सुनील आयरे, ज्याने कालच्या दिवसामध्ये चमकदार कामगिरी पार पाडली होती. एका ओव्हरमध्ये 4 विकेट घेतल्या होत्या. पहिलाच बॉल नो डिक्लेअर केलाय आणि त्याचबरोबर चेंडू डिक्लेअर झोन मध्ये त्या ठिकाणी 2 धावा मिळतील. 2+1 = 3. 3 धावांनी सुरुवात झाली. पाचवलीने मात्र इथे दिमाखात सुरुवात केली आहे. श्रीरामनगर संघाचे खेळाडू देखील इथे आता मोटिवेट करतील पाचवली टीमला. परंतु यावेळेला टॅप केलाय, फटका चांगला आहे, बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. अक्षय ऑन फायर, जबरदस्त कामगिरी पार पाडली इथे. पहिलाच बॉल जो की नो होता त्याच्यावरती 2 धावा मिळाल्या. त्यानंतर आखूट टप्प्याचा बॉल खरपूस समाचार सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. याच्यानंतरच्या सामन्यामध्ये म्हाळुंगे आणि सुखदर ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्या ठिकाणी मात्र म्हाळुंगे टीमने टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. गुणतालिकेमध्ये नंबर 1 वरती कोणता संघ राहणार हे मात्र पुढच्या मॅच वरती डिपेंड्स असेल. ब गटामध्ये तर अ गटामध्ये जर पाचवली टीमने सामना जिंकला तर तो संघ नंबर 1 वरती, श्रीरामनगर नंबर 2 वरती राहू शकेल. यस, यावेळेला ऑफटमच्या खूपच बाहेरचा बॉल आहे. एका अवांतर धावेची भर धावफलकामध्ये पडते. धावसंख्या पुढे सरकत असताना स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता आतापर्यंत 9 धावा धावफलकावरती पूर्ण झालेत. कालच्या दिवसामध्ये हिरो ठरलेला गोलंदाज यावेळेला त्याची चांगली पिटाई केली अक्षयने. पुन्हा एकदा ओव्हरपिच पद्धतीचा बॉल होता. क्षेत्ररक्षकाला चकवा देऊन चेंडू सरळ जातोय. डिक्लेअर झोन मध्ये त्या ठिकाणी मिळत आहेत पुन्हा एकदा 2 धावा आणि या 2 धावांच्या माध्यमातून टीमची धावसंख्या पोहोचते 11. डबल फिगर मध्ये 11 धावा धावफलकावरती कंप्लीट झालेत. अतिशय जबरदस्त कामगिरी. 3 चेंडू आतापर्यंत पूर्ण झालेत. मागणा ठरला इथे सुनील आयरे. पुन्हा एकदा इथे कमबॅक करायचं असेल तर सातत्याने विकेट घ्याव्या लागतील. वंडीचा इशारा येतोय रेफरी यांच्या माध्यमातून देखील. पुन्हा एकदा सिंगल धाव मिळते. मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश ही ना करे ये गलत बात है. यावेळेला प्रयत्न करावे लागतील आणि तोच प्रयत्न इथं गोलंदाजी ट्रॅक वरती सुनील आयरे यांच्याकडनं पाहायला मिळतोय का बघूया. हा बॉल चांगला टाकलाय, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद होतोय का बघूया. यस, मोठा झटका. अक्षय बॅक टू द पॅव्हेलियन. आसोन टीमने सक्सेसफुली कमबॅक केलंय काय. पंचांचा डिसिजन फायनल. नो कमेंट्स, नो आर्ग्युमेंट. आणि खरं तर मी बंटीचं कौतुक एवढ्यासाठी करेन, तो नॉन स्ट्राईकला होता, त्याने सांगितलं की स्ट्रायकर बॅटर आउट आहे. ही खिलाडू वृत्ती प्रत्येक खेळाडूकडे असणं गरजेचं आहे. ओ, सन्मान दिला इथे, आदर दिला होता. आदर आणि चादर चुकीच्या व्यक्तीला दिली तर तुम्ही एक्सपोज होता. यावेळेला 12 धावा स्कोरबोर्ड वरती. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. एक गडी मात्र बॅक टू द पॅव्हेलियन आहे. 18 बॉल मध्ये 29 धावा बनवायच्या अजून देखील सामना जिंकण्यासाठी.
तर त्याच वेळेला मात्र असून टीम वरती देखील प्रेशर दबाव आता इथे निर्माण झालाय. 20 किंवा त्यापेक्षा जास्त मार्जिन जर सामना जिंकता आला तरच इथे टॉप फोर साठी हा संघ क्वालिफाय होऊ शकेल. तर दुसरीकडे बंटी ज्याने कालच्या दिवसामध्ये आपल्या टीम साठी अतिशय सुरेख कामगिरी पार पाडलेली होती. दरम्यान या ठिकाणी संजय इदाते यांची कमेंट्स बघा येते की IPL सारखा थरार पाहायला मिळतोय. धन्यवाद आपलं देखील मस्त विकेट पापा. सर्वेश आर्य यांची कमेंट्स. तर त्याच वेळेला मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती बॉलर यावेळेला दिशाहीन गोलंदाजी करतायत. एका अवांतर धावेची भर धावफलकामध्ये धावसंख्या पुढे सरकत असताना स्कोर बोर्ड वरती तुम्ही पाहताय 13 धावा आतापर्यंत कंप्लीट झालेत. तर त्याच वेळेला वेगवान गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होता. लेगस्टंपच्या बाहेरचा बॉल चेंडूला खेळून काढलं जातं मिडॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहताय. 16 चेंडू 28 धावांची गरज. यावेळेला पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण. एका धावेसाठी स्ट्रगल संघर्ष मैदानामध्ये सुरू आहे. मेहनत का फल हमेशा मीठा होता है. असून टीम साठी डू ऑर डाय सिच्युएशन आहे. पाचवली टीमचा बंटी जोपर्यंत स्ट्राईक वरती आहे तोपर्यंत विजयाच्या आशा अपेक्षा असतील. यावेळेला बंटीने चेंडू खेळून काढला. पुन्हा एकदा काऊ कॉर्नर रिजन मध्ये त्या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत आणि संघाची धावसंख्या आता पोहोचते 15 या आकड्यावरती. 14 बॉल 26 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. अजून देखील पाचवली टीमला 14 मध्ये 26 बनतील का? जर बनवायचे असतील तर प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न करताना चुकला तरी चालेल परंतु प्रयत्न करणं सोडू नका. कारण जोपर्यंत हिंमत आहे तोपर्यंत तुम्हाला किंमत आहे. चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या खेळाडूला विरोधक असतात. गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा बॉलर सज्ज होतोय. समोर बंटी आहे. नो बॉलचा इशारा. खरपूस समाचार घेतला ज्याच्यावरती मात्र मिळेल सिंगल. 1+1 इज इक्वल टू 2 धावा मिळाल्यानंतर स्कोअर बोर्ड वरती मात्र बदल होतोय. 17 धावा या ठिकाणी धावफलकावरती कंप्लीट झालेत. 14 बॉल मध्ये अजून देखील 24 बनवायचे. म्हणजे इथे मॅच आता पाचवली टीमच्या बाजूने झुकायला सुरुवात झाली परंतु बंटीला तोपर्यंत संकटमोचक कामगिरी पार पाडावी लागेल. सुरेख फिल्डिंग असून टीम. महेश भागवत यांची कमेंट्स. परंतु यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. स्क्वेअर लेगला आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल खेळून काढला. त्या ठिकाणी सिंगल भेटेल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या 18 वरती पोहोचते. 13 बॉल 23 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी आता पाचवली टीमला. यावेळेला मात्र नेमकं काय घडेल? पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह केला. मिसफील्ड होते. सिंगल धाव मात्र भेटेल. एका धावेच्या माध्यमातून पाचवली संघ हळुवारपणे विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. पाचवली टीमने सामना जिंकला तरी असे ऍब्सोल्युटली अ गटामध्ये तो संघ टॉपर स्थानी राहील. श्रीरामनगर संघ द्वितीय क्रमांकावरती राहील. तर ब गटामध्ये मात्र कोणता संघ टॉपर स्थानी राहील हे मात्र पुढच्या मॅच वरती डिपेंड्स असेल. 12 बॉल 22 धावांची आवश्यकता असेल. करंट रनरेटचा जर विचार केला तर 9.50 आहे आणि रिक्वायर्ड रनरेट जर आपण पाहिला तर प्रत्येक ओव्हर मध्ये आता तुम्हाला 11 धावा इथे बनवाव्या लागतील. परंतु जोपर्यंत आशिष आहे बंटी आहे. बंटीला माहिती आहे की प्रतिस्पर्धी टीमची घंटी कशी वाजवायची आहे. कारण या ओव्हर मध्ये आपण बघितलं चांगल्या चेंडूला त्याने आधार दिला. खराब बॉल वरती तो तुटून पडला. चेंडूला पाठवलं सातत्याने डिक्लेअर झोन मध्ये. सामना लवकर सुरू करा. वेळ घेऊ नका जास्त. आत्मविश्वास पुन्हा एकदा निर्माण करावा लागेल. RR पाटील साहेब कधी काळी त्यांनी रोजगार हमीवरती काम केलं परंतु तिथे पुढे जाऊन ते महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देखील बनले. तो आत्मविश्वास तुम्हाला देखील तुमच्यामध्ये निर्माण करावा लागेल. थॉमस अल्वा एडिसन ज्यांनी विजेचा बल्बचा शोध लावला परंतु अगोदर 999 वेळा अपयशी ठरले. पुन्हा एकदा तुम्हाला अपयशानंतर यशामध्ये रूपांतर करायचं असेल तर संघर्ष करावा लागेल. तो कॉन्फिडन्स तुम्हाला तुमच्यामध्ये निर्माण करावा लागेल. सचिन आरे गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल यावेळेला क्लीन बोल्ड केलाय. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. पाचवली टीमला मोठा झटका बसलाय. परंतु मी मगाशी देखील म्हटले जोपर्यंत बंटी आहे तोपर्यंत विजयाचे चान्सेस पाचवली टीम साठी जास्त असतील. जो नवीन फलंदाज मैदानामध्ये जातो त्याला सिंगल धाव घ्यावी लागेल आणि स्ट्राईक वरती बंटीला आणावं लागेल. कारण बंटीला आता बॉल फुटबॉल सारखा दिसायला लागलाय. कालच्या दिवसापासून आपण जर बघितलं तर माइंडसेट गेम मिस्टर बंटी यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिलाय. विशाखा यांची कमेंट. सचिन दादा वेल प्ले. जबरदस्त गोलंदाजी आहे. तर त्याच वेळेला विवेक वरती देखील दबाव असेल. धावा जर आपण बघितल्या तर इथे 19 झालेत. 11 बॉल मध्ये 22 बनवायचे आहेत. मी मगाशी देखील म्हटलं होतं की 20 पेक्षा जास्त धावांच्या मार्जिनने जर असोंडच्या टीमने पाचवलीला पराजित केलं तर यस श्रीरामनगर संघ हा स्पर्धेतनं बाहेर पडला असता. असोंडला चान्सेस होते परंतु 20 पेक्षा जर कमी धावांच्या अंतराने
आसोनचा संघ जिंकला तर अर्थात तो टीम बाहेर जाऊ शकेल. यावेळेला नो बॉलचा इशारा आलाय. एका धावेची भर मात्र पुन्हा एकदा अवांतरच्या रूपामध्ये पडेल. पोचते इथे किती 20 ना आकड्यावरती 11 बॉल 21 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह केलंय. धावचेची संधी असेल. कोणता फलंदाज जाईल बॅक टू द पॅव्हिलियन. बंटीच्या रूपाने मोठा झटका बसलाय. आसोन टीमने इथे सेलिब्रेशनला सुरुवात केली. बेस्ट बॉलिंग आसोन टीम. कॉंग्रॅच्युलेशन्स कोंडे टीम. हा तर यावेळेला जर आपण बघितलं तर नक्कीच डू ऑर डाय स्थिती असेल त्या आसोन टीमसाठी. चांगलं पलटवार केला. इथे 10 बॉलमध्ये 21 धावा बनवायचे आहेत. पर बॉलवरती 2-2 धावा घ्याव्या लागतील पाचवली टीमला इथे हा सामना जिंकण्यासाठी. तर विवेक आणि सुहास ही नवीन जोडगोळे मैदानावरती आहे. विवेकने आतापर्यंत 2 बॉल नक्कीच खेळले. 0 धावांवरती खेळतो तर सुहास मात्र सर जरा मॅच थांबवा. नाही एकाच जर्सी आहे ती. सो कन्फ्युजन बॅटरचं होतं तिथे. ठीक आहे 10 बॉलमध्ये 21 धावांची गरज असेल. सचिन आयरे पुन्हा एकदा राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंच मात्र पुन्हा एकदा दंडित करतील. एका अवांतर धावेची भर धावफलकामध्ये पडते. धाव संख्या आता 1 ने पुढे सरकल्यानंतर 10 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता असेल आसोन टीम साठी. ही स्पर्धा फार महत्वाची आहे कारण यजमान संघ आहे. आज त्यांच्या मातृभूमीमध्ये ही स्पर्धा ऑर्गनाईज केली. यावेळेला चांगलं कमबॅक केलंय. सुरेख गोलंदाजी. डॉट बॉल आलाय. प्रेशर आता विवेक यांच्यावरती निर्माण होत आहे. 9 बॉलमध्ये 20 धावांची गरज असेल. यावेळेला अकोट टप्प्याचा बॉल. खरपूस समाचार घेतलाय. चेंडू चालला आउट ऑफ द पार्क 4 धावांसाठी. दॅट्स अ सुपर कमबॅक. रात नहीं ख्वाब बदलते, मंजिल नहीं कारवा बदलते, जज्बा को जीतने का वो किस्मत बदले या ना बदले वक्त जरूर बदलता है. उलटॉस बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहे. तिथे धाव मात्र मिळणार नाहीये. 7 बॉल 16 धावांची गरज. समीकरण थोडंसं अवघड होत चाललंय. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. बॉटम हँडचा चांगला वापर केला मात्र इथे सिंगल धाव भेटेल आणि सिंगलच्या माध्यमातून धाव फलक पुढे सरकतोय. एकच घेतली ना. एकच धाव इथे भेटेल. पंचांचा डिसिजन अंतिम असेल. पंचांनी सामना सुरू करा. चला सिंगल धाव भेटले. हो येस. छह गेंदे में 15 रनों की आवश्यकता. यहाँ पर सो काफी रोमांचक मुकाबला देखने को मिलता हुआ तमाम दर्शकों को. एक अचाकच भरा हुआ स्टेडियम. ऑनलाइन भी दर्शक काफी मात्रा में हमारे साथ जुड़ चुके हैं. सो वेलकम दोबारा. मैं सागर आपका हार्दिक स्वागत करता हूँ. 6 गेंदे मात्र यहाँ से 15 रनों की आवश्यकता. चला सामना सुरू करा. लवकर सामना सुरू करा. टीम मीटिंग जास्त वेळ नको. 6 गेंदे 15 रनों की आवश्यकता. दोनों भी टीमों के लिए यहाँ पर यह मुकाबला काफी निर्णायक होगा. अगर पाचोले की टीम मुकाबले को जीतती है तो नंबर 1 पर विराजमान होगी. आसोन की टीम अगर यह मुकाबला जीतती है तो शायद श्री रामनगर टेटौली और पाचौली के बीच में जो नेट रन रेट होगा उसके आधार पर पता नहीं बाद में पता चलेगा कि कौन सी टीम वो टॉपर रहेगी. फिलहाल यहाँ पर देखा जाए तो गेंदबाज तैयार होंगे. पहली गेंद शानदार गेंदबाजी. बल्लेबाज यहाँ पर जाएंगे सीधा बैक टू द पैवेलियन. क्या जबरदस्त गेंदबाजी का परिचय दिया है. आउटस्टैंडिंग सुपर डिलीवरी. पांच गेंदे 15 रनों की आवश्यकता. दिलों की धड़कनें तेज करने वाला मुकाबला होगा. पाचौली के जो ओपनर बल्लेबाज थे, जो प्रमुख बल्लेबाज थे, ढेर सारी यहाँ पर अपेक्षा उनके द्वारा जरूर थी लेकिन यहाँ पर उम्मीदों के ऊपर वो खड़े नहीं उतरे.
और अंत में जाकर देखा जाए तो क्या पाचौली की टीम जो 5 गेंदे 15 रनों की आवश्यकता है सक्सेसफुली यहाँ पर टारगेट को चेस करेंगे। शानदार स्ट्रोक, 2 खिलाड़ियों के बिल्कुल बीचों बीच गेंद जाती हुई आउट ऑफ द पार्क 4 रन के लिए। दैट्स अ सुपर अनदर फैंटास्टिक बल्लेबाजी यहाँ पर देखने को मिलती हुई टीम पाचौली के द्वारा। सर्वेश आयर एक क्लीन बोल्ड हो, जबरदस्त यहाँ पर गेंदबाजी का माहौल देखने को मिला था, लेकिन अंत में जाकर वो शानदार वापसी 4 गेंदे 11 रनों की आवश्यकता होगी मुकाबले को जीतने के लिए। सफलता की फसल सिंचने के लिए वो मेहनत की बरसात बनानी पड़ती है, झुककर सलाम करती है दुनिया, पहले बस औकात बनानी पड़ती है। आज वो औकात दिखाने की आवश्यकता। हर गेंद के बाद कहानी में ट्वीट दोबारा देखने को मिलता हुआ, कभी मुकाबला पाचौली की तरफ से तो कभी मुकाबला यहाँ पर असोन टीम की तरफ से। यहाँ पर ऑफ साइड की तरफ 2 खिलाड़ियों के बिल्कुल बीचों बीच रूम मिला था, गेंद को खेला था सीधा डिक्लेयर जोन की तरफ और 2 रनों के साथ ही साथ यहाँ पर 3 गेंदे और मुकाबले को जीतने के लिए 9 रनों की आवश्यकता होगी। एक बाउंड्री चाहिए जो इसी गेंद के ऊपर आनी चाहिए, लेकिन क्या ऑफ स्टंप के बाहर नो बॉल का इशारा। कहानी में दोबारा ट्विस्ट है, नो बॉल का इशारा होगा। 3 गेंदे 8 रनों की आवश्यकता। कृपया पंचांचा निर्णय अंतिम राहील। आसोन टीम आणि पाचोली टीम कृपया सहकार्य करा। पंच किती धावा याच्या आपण यजमान आहोत, आसोन टीम कृपया सहकार्य करा दोन्ही टीमने। पंच एकच धाव घेतली ना। ओके, 3 गेंदे 8 रनों की आवश्यकता। चलो 3 गेंदे 8 रनों की आवश्यकता। ऑन साइड की तरफ गेंद को मोड़ दिया था, जहां पर मित्र कितने मिलेंगे यहाँ पर, क्या 2 मिलेंगे या सिंगल मिलेंगे, दोनों भी हम पर दोबारा डिस्कशन करेंगे, थोड़ा सा समय जरूर लेंगे। हाई वोल्टेज मुकाबला, यहाँ पर रन तो जरूर मिलेंगे, लेकिन यहाँ पर बाद में पता चलेगा क्या सिंगल मिलेगा या डबल मिलेगा। क्या यहाँ पर तीसरे अंपायर की मदद लेना पसंद करेंगे? क्या यहाँ पर तीसरे अंपायर संदीप क्षीरसागर कृपया। दोन धावा। पंचांचा अंतिमचा डिसिजन पेंडिंग आहे अजून देखील। 2 धावा, पंचाने 2 धावा डिक्लेअर केलेले आहेत। 2 धावा। 2 गेंदे 6 रनों की आवश्यकता होगी यहाँ पर मुकाबले को जीतने के लिए। बाकीच्यांनी बाहेर या, बाकीच्यांनी बाहेर या, फक्त कॅप्टन आहेत ते पंचांकडे दाद मागतील। कृपया दोन्ही संघाचे जे संघ नायक आहेत त्यांनीच फक्त चर्चा करा, बाहेर इतरांनी कुणी आतमध्ये येऊ नका। कृपया सहकार्य करा, इथे वेळ खूप झालेला आहे। 2 गेंदे 6 रनों की आवश्यकता, काटे की टक्कर हो गया अगर इसी। कृपया दोन्ही पंचाने निर्णय देताना व्यवस्थित द्या निर्णय, कुणावर अन्याय होणार नाही, दक्षता घ्या। पंच व्यवस्थित डिसिजन देतात आतापर्यंत। यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, त्या ठिकाणी मात्र सिंगल भेटेल। एक चौकार आला तर सामना बरोबरीत सुटेल, दोन्ही टीमच्या खात्यामध्ये 1-1 पॉइंट जाईल, म्हणजे पुन्हा एकदा कहाणी रंगतदार स्थितीमध्ये येऊ शकेल। तर यावेळेला शेवटचा बॉल असेल, 5 धावांची आवश्यकता। फुल टॉस घेतलाय, बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर।
कृपया असोनच्या टीमनी बाहेर या. असोनच्या टीमनी बाहेर या. सामना संपलेला आहे, टाय झालेला आहे, प्रत्येकी एक एक गुण मिळालेला आहे. त्यामुळे असोनच्या टीमनी कृपया बाहेर व्हावं. पुढील सामना सुखदर वर्सेस माळुंगे. काय झालं काय झालं काय काय एक एक गुण इक्वल झाले. ए दत्ता, ए संदीप कृपया इकडे लक्ष द्या. आता ज्या झालेले सामने आहेत त्या संघाने जेवणाची तयारी झालेली आहे. जेवणाच्या तिकडे जाऊन जेवून घ्यायचं आहे. ज्या ज्या लोकांना जेवायचं आहे त्यांनी जेवणाची व्यवस्था झालेली आहे. आपण जेवून घ्यायचं आहे. जेवणासाठी सामना थांबवता येणार नाही. आपल्याला अजून बरेच सामने खेळवायचे आहेत. त्यामुळं जसं जसं आपल्याला जमेल त्याप्रमाणे जाऊन जेवून यायचं आहे. कोण माळुंगे. शांत डोक्याने माळुंगच्या टीमने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सुखदरच्या टीमने आपले दोन्ही फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. सुखदर टीमचे कॅप्टन कृपया अमोल क्षीरसागर यांनी कृपया आपण मैदानात यावं. अमोलजी क्षीरसागर. ब गटामध्ये या ठिकाणी प्रथम क्रमांकावरती कोणता संघ विराजमान होईल त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने ही लढत असेल. अर्थात या ठिकाणी जो संघ जिंकेल तो मला वाटतं अ गटातला जो टॉपर संघ आहे पाचवली संघ त्याच्याबरोबर पहिला क्वालिफायर सामना होऊ शकेल. येस ऑल सेट ऑलरेडी लेट्स प्ले. सामन्याला इथे शुभारंभ होतोय. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती नितेश साळुंके आपल्याला पाहायला मिळत आहेत. कालच्या दिवसामध्ये शानदार फलंदाजी केली. 42 धावांची वादळी केली. राज यांची देखील सर्वोत्तम कामगिरी या स्पर्धेतली पाहिली. 45 धावांवरती ते नाबाद देखील राहिलेले होते. आणि मनेश भागवत ऑल द बेस्ट राज यांच्यासाठी शुभेच्छा दिलेत. प्राजक्ता क्षीरसागर यांनी देखील बेस्ट विशेष सुखदर टीमला दिलेत. आणि खऱ्या अर्थाने एक रंगतदार सामना मित्रांनो पुन्हा एकदा आपण सर्वजण इथे पाहतोय. आपल्याला पाहायला मिळते पहिला बॉल अलॉंग द कार्पेट पद्धतीने खेळून काढला. दोन खेळाडूंच्या मधोमध चेंडू सरळ डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल झाला. ज्या ठिकाणी 2 धावा मिळते आणि ते राजवीरचं खातं ओपन होत आहे. तर त्याचबरोबर पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यानंतर थोडंसं प्रेशर आता नितेश वरती देखील निर्माण होईल. संदीप क्षीरसागर सातत्याने या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
तर त्याच वेळेला बघा एका एका धावेसाठी स्ट्रगल चालू आहे, कारण दोन्ही टीमना या सामन्याचं महत्व माहिती आहे. जो संघ जिंकणार आहे तो ब गटामध्ये टॉपर वरती राहील, अर्थात फर्स्ट क्वालिफायर सामना खेळण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी दोन्ही टीम करता डू और डाय पद्धतीचा सामना असेल. हारकर जीतने वालों को बाजीगर कहते हैं, हराकर जीतने वालों को सिकंदर. अगर वो सिकंदर बनना है तो शायद हर गेंद के ऊपर बड़ा थ्रो खेलने की आवश्यकता. दूसरी गेंद के ऊपर शानदार थ्रो, गेंद दोबारा जाते हुए डिक्लेयर जोन में, जहां पर मात्र सिंगल मिला. सिंगल के साथ ही साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 3 रन इस समय स्कोर बोर्ड के ऊपर. दोबारा शानदार स्ट्रोक, लेकिन उतनी ही खूबसूरत फील्डिंग देखने को मिलती हुई. पहला रन काफी तेजी के साथ भागे थे, दूसरे की मांग थी और देखते देखते बड़े इत्मीनान के साथ वो दूसरा रन भी मुकम्मल होता हुआ. 2 रनों के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 5 रन. मात्र 3 गेंदों पर अभी तक 5 रन मुकम्मल करते हुए मिस्टर राजवीर आज वीर के आविर्भाव में बल्लेबाजी करते हुए. लेकिन इसी के साथ यहाँ पर आगे जाकर खेलने का प्रयास. क्या क्रीज के बाहर निकल चुके थे? नहीं, जब विकेटों को उखाड़ दिया था उसके पहले राजवीर क्रीज में सुरक्षित मौजूद थे. अपील जरूर की थी, दबाव बनाने का प्रयास किया था बल्लेबाजों नेते. इसी समय 4 गेंदों में 5 रन खर्च जरूर किए हैं. क्या दोबारा शानदार स्ट्रोक देखने को मिलेगा? यकीनन यहाँ पर सिंगल तो जरूर रोका था, सिंगल जरूर मिलेगा. और पहली दफा स्ट्राइक पर देखने को मिलेंगे मिस्टर करण तैयार है, जर्सी नंबर 3, अनुभवी खिलाड़ी है. सुखदर प्रीमियर लीग में शानदार बल्ला बोला था. दोबारा यहाँ पर सर्वोदय समाज क्रिकेट प्रीमियर लीग में उस बल्ले को बोलने की आवश्यकता होगी. सीधा फील्डर के हाथों में गेंद को खेला था. इसी के साथ ओवर की समाप्ति, पहले ओवर की समाप्ति के बाद रन संख्या मात्र 6 रन बिना कोई विकेट खोए. थोड़ी सी धीमी गति के साथ शुरुआत की है सुखदर टीम ने. जो भी टीम मुकाबले को जीतेगी वो नंबर 1 पर विराजमान होगी बी ग्रुप में. 6 रन इस समय स्कोर बोर्ड के ऊपर.